श्री गुरुचरित्र अध्याय 11वा। या 11व्या अध्यायाचं फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या नित्यपठनाने वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते। यामुळे 11वा अध्याय हा नित्यपठन करावा आणि या व्हिडिओसाठी आपण एक लाईक आणि सबस्क्राईब करून व्हिडिओला सपोर्ट करा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे अवतार झाले कैसी अविस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली विप्र श्रियेची। शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरु उपदेशी देवासना असता ती येशी पंचत्व पावली तये वेळी। झाला जन्म पुढे तिची कारंजनगर उत्तर देशी वाजसनीय शाखेशी विप्रकुळी जन्मली। जातक वर्तले तये तियेशी नाम अंबा भवानी ऐशी आरोपिले स्नेहशी माता पितरी परी येसा। वर्धता माता प्रीत्या ग्रही वाढिली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्सवी देती विप्रासितेची ग्रामी। शिववृत्ती असे तो ब्राह्मण नामदया माधव जान त्याची दिली कन्या दान अतिप्रीती करोनी। तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापारी विश्वर पूजा करीत असे। पूजा करी ईश्वराशी दंपती उभय वर्ग मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्कर। मंदवारी त्रयोदशीची पूजा करीती अतिविशेषी तव वत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली ऐका। मास तृतीय पंचमेशी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोळे होती ती अशी ब्रह्मज्ञान बोलत असे। करीती उत्साह मास साती द्विज करी सीमंती अक्षवाने ओवाळीती वारती सुवासिनी मिळून या। ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता। जन्म होताची तो बाळ ओंकार कर शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तये वेळी। जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया। सांगती ज्योतिषी त्या द्विजाशी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळिका। याचा अनुग्रह होईल ज्याशी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण। अष्टही सिद्धी याचे द्वारी ओळगत राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तमा। न होती याची गृहिणी सुत भुज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित व पुनीत होतील परियशी। होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिस तसे भरवशी संदेह न धरावा मानसी बनवणी करीती नमस्कार। म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकाशी उत्तर याचे निमादैन्य हरे बेने न लगे कळी काळा। तुमचे मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा याते करावे हो जतना निदान आले तुमचे घरा। ऐसे जातक वर्तवोन सांगता झाला विद्वज्जन जानक जननी संतोष होन देती दान वस्त्रावरणे। सांगून गेले ब्राह्मण स्तोम माता पिता ती प्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोन ओवाळीती। व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखील म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन। नागलोक इष्टमित्र पावाय येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी। मायामुळे जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्ण सुते। परमात्मयाचा अवतार दृष्टी त्याची केवी संचार लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती। वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाली यावरी रामस करण पुरसरी ठेविता झाला जनक द्विजोत्तमा। शाल ग्रामदेव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे। ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणत शेरी न पुरे क्षीर बाळकाशी। पतीची म्हणे तया वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का आबळा स्तनपान देवगू। अथवा अनामेशी एक आपले स्तने न शुमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्श करी स्तनाशी सव्यक कर। स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाये शिर वस्त्र भिजवणी विचित्र वाहो लागे भूमीवरी। विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती। पाळण्या घालुनी बाळकाशी परेदे गायती हर्षी न राहे बाळक पाळणीशी सदा खेळे महीवरी।
वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवना सवे माता बोलवी कुमाराशी बोले शब्द ओंकारेशी चिंता करी तसे मानसी मुखे होईल मनोनी पुसती जान ज्योतिषाशी म्हणे बोल नये काय अशी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जान ज्योतिषी आराधावे कुलदेवतेशी अर्कवारी अश्वत्थ पर्णेशी पर्ण घालावे तिन्ही वेळा एक मनती होईल मुके याशी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलूल शिके म्हणून सांगती विनोदे हासुनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोल केवळ विस्मय करिता ते लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक मन दिनवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रावणी ऐकतो बोल सकळ जाणून न बोले कवन्या गुणे काही केले न बोले सुत चिंता करिता ती माता पिता उत्तराशी झाली वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमाराशी योग्य झाला मुंजीशी पुसता ते समस्त ब्राह्मणाशी केवी करावे म्हणून या विप्रमनती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टभरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुकाशे हा निश्चिती कैसे देव झाले आम्ही कैसे देव झाले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले मन तसे ईश्वर तरी दिल्लावरू सुलक्षण झाला कुमारू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळा मुझे कुशी आणिक न देखो स्वप्नेशी वेशटीलो होतो आम्ही अशी आमुते रक्षिल म्हणून नवेची आमुचे मनीचा वास पुत्र झाला निर्वाण वेश काय वर दिला त्या महेश शनी प्रदोषी पूजिती म्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊन बाळक संबोधित मातेशी घरात जाऊन ते वेळी घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्न कशी आणोनी देत असे मातेशी विस्मय करी बहुवशी बोलावून आपतीची दाविती झाला तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला आणि कलो हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली हर सर्व होमी हे मी विश्वास करीती मनोधर्मी होईल पुरुष कारानिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविता ती जनक जननी तू तारका शिरोमणी करनिक पुरुष कुळ दीपका तुझेनी सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकिले अज्ञान मायेने विषयतिले बुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तो अपूर्वावी नंदना तुझे बोबडे बोला आपण ऐकवावे पुत्र राया हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा कटी दावी मौजी स्थळा म्हणून देखवी मातेशी दाखवी मातेशी संज्ञा करोनी मातेशी दावी बाळक संतोषी मुंजी बांधताची आपण अशी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केली आहे ती वौतापरी रत्नखचित अलंकारी मायामुळे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्विधी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडते इष्ट सोयरे दाई जगोत्री समजता आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडपकार आनंद करीत असे द्विजवर वापार द्रव्य वेची तसे नगर लोक विस्मय करीती मुख पुत्राशी एवढी आहे ती द्विजा लागली असे भ्रांती व्रता करीतो द्रव्य आपुले इतुके वेचुनी पुत्राशी व्रत बंद करील परी अशी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती हो का भलते मिष्टांना माशी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याचे मी मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देव करिताती चौल कर्म एरे दिवशी भोजन चौल मनीषी पुनर्वंग्यवरून हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात भोजन करोनी माते सवे निरोप घेतो एका भावे मुंजी वंदन असे करावे म्हणून आला पित्याजवळी ग्रहोत्क मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करीत या झाला गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देती परीयशी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमाराशी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाला तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारे आचार धर्म वर्तत असे
पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीतिकारी, अग्नी मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तयावेळी. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद ईशत्वा, लोक समस्त तटस्था माता तू किती तयवेळी. तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामवेद पडे आता, अग्नयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी, पाहती हर्ष निर्भरी, मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणे नय नर होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतक्यावरी तो बालक मातेशी म्हणत असे ऐक, दुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझ्या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन, बाष्प निगताती लोचनी आली मूर्छना तयवेळी. निर्जीव होऊन ईशनेक करीती झाले महाशोक, पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा भाऊ. आमुते रक्षसी म्हणून होती बहु आशा भाऊ म्हणी, न बोलशी आम्हा सवयाची गुणी मुखे मनविषयी आपणाशी. न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्राशी म्हणे ते बाळिका, अलिंगोनी कुमारारका कृपा भाकित वेळी. ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको खेदवी अंधकरण आम्हा करणे तेची असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेशी. तू आराधीला शंकर जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेवीती कर मग तिची झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत तसे तो बालक. देखोनी माता तैवेळी नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठवणी अवलीळा सांगती गौप्य उदारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती, आम्ही संन्यासी असे असोयती अलिप्त असो संसारी. याची करणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परिजननी येशी गुरुमूर्ती सांगे विनयेशी, पुनरपी विनवी पुत्राशी ऐका श्रोते एक चित्ते. पुत्राशी विनवी तयवेळी माते सांडूनी तुम्ही जरी जाल, अनिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया. धाकूटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आय हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचारावे. ब्रह्मचारी वर्ष 12 त्यावरी ग्रस्त धर्म 12, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य परंपार. मुख्य आश्रम असे ग्रहस्थ आचरत होयती समर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्य अर्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचार्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका, व्यवता ग्रहस्थनिका पुत्राधिक लादावे. यज्ञाधिक कर्म साधून या तदनंतर संन्यास करणे न्याया, येणे विध संन्यास असे मुख्य आग्रह. संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी, मनीची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे. संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, एक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन विनवी तसे नमुन, ते परिसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार. पुढे वर्तले पूर्वायिका सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करून टीका सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम 11 अध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.